2 दिवसाच्या गॅपनंतर ब्लॉग टाकते, पण हा ब्लॉग खूप दिवसाचा आहे. दिवसाचा म्हटला तरी पण मागचे 15 दिवसापूर्वीचा आहे. म्हणजेच आपलं 13 एप्रिलचा कार्यक्रम झाल्यानंतरच्या नेक्स्ट डेचा आहे. तर भर उन्हामध्ये काळी साडी नेसली. काय मला सुचलं होतं काय माहीत. कारण आवडली, घातली, नवीन होती, घातली होती. पण खरंच उकडत होतं आणि बाहेर उन्हात गेल्यानंतर चटके पण फार लागत होते. त्यामुळं पहिली तर गोष्ट हा मूर्खपणा करू नका, काळी साडी बिलकुल घालू नका. तर इथं आपल्या बेसिक मुलींचं जे आरीवर्कचं चालू होतं तेही सुरू होतं आणि फॅब्रिक प्रिंटचं पण सुरू होतं. फॅब्रिक प्रिंटचं साड्याही घेतलेल्या मुलींनी आणि तिथं त्यांना फिगर किंवा फॅब्रिक कलर कोणते वापरायचे, कसं काय काय केलं पाहिजे, पिटावर्क म्हणजे काय किंवा कटबिट्स वर्क्स म्हणजे काय, हे सगळं आपण त्याच्यामध्ये त्यांना शिकवत होतो. त्यानंतर 12:30ला आपली ऑनलाईन बॅच असते, त्याच्यामध्ये बेसिक चालू आहे. त्या बेसिकमध्ये आपण सांगतो आहे की कमळ कसं आपल्याला हातानं काढलं पाहिजे, कुठून कशी लेवल हवी आहे. प्लस ह्या ज्या तुम्हाला छान छान ग्रीनरी इमॅजिन थॉटवाले गवत वगैरे फुलं वगैरे दिसत आहेत ते त्यांच्याकडून आम्ही करून घेतो आहे, जेणेकरून थोडीशी हाताला ग्रीप पकडेल. रेग्युलर कामामध्ये आणि फॅब्रिक प्रिंटच्या कामामध्ये थोडासा फरक असतो. ब्रश कुठे काय काय वापरायचे आहेत आणि राऊंड ब्रश आणि फ्लॅट ब्रशमध्ये काय काय फरक आहेत हे आम्ही मुलींना सांगत असतो. तर इथं तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर बारकाईनं स्टुडंटला आम्ही शिकवतो. सो हे कमळ जे आहे ते मी ऑफलाईन बॅचमधल्या मुलींना शिकवलं होतं आणि जे बाकीचे फुलं आणि रेषा ज्या आहेत ते मी ऑनलाईनच्या मुलींना शिकवलं होतं. तर आता इथून पुढं रेग्युलर ब्लॉग येणार आहेत, कारण माझं काम सोपं झालेलं आहे. मला घरातसुद्धा हेल्पर छान मिळाले आहे आणि शॉपमध्ये सुद्धा 2 मुली मी घेतलेल्या आहेत. सो त्यानंतर नेक्स्ट डे होता. मी कुपवरचा काही ब्लॉग घेतला नाही आणि इथं मला ब्लाऊज वर्क करायला घ्यायचा होता, अर्जंट होतं करवलीचा. तर त्याच्यासाठी मी आधी हा मास्किंग टेप लावून घेत होते, जेणेकरून साडी खराब व्हायला नको आहे. साडी खूप महाग होती, त्यामुळे त्या साडी तशीच रिस्क होती. प्लस मी जे ऑफलाईनची बॅच होती त्याचं पण आपलं ब्लाऊजचं चालू होतं. सो त्या गोष्टी मी करून घेत होते. आणि आपल्या जे चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण खूप महत्त्वाच्या ट्रिक आणि घर कसं मॅनेज करते, शॉप कसं मॅनेज करते, 2-2 शॉपचा खर्च किती येतो हे इथून पुढं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार आहे. कारण खूप स्टुडंटचा असा प्रश्न किंवा ज्यांना येतं त्यांना असं वाटतं की मॅडम तुम्ही आम्हाला थोडंसं नॉलेज द्याल, म्हणजे तुमचा एक अनुभव सांगाल तर आम्हाला एक थोडंसं धैर्य येईल. तर इथून पुढं मी कसं कसं मॅनेज करते, खर्च किती येतो, लॉस किती होतो, हे सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये सांगणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनही दाबा आणि इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर तुम्ही फॉलो करायलाही विसरू नका. आमचे सेट्स आले होते खूप दिवसातून, तर त्यांनाही रील्समध्ये घ्यायचं होतं. कारण खूप लोकांना प्रश्न पडतो ही मी एकटीच राहते का, तर नाही, माझी फॅमिली माझ्यासोबत असते. फक्त माझे मिस्टर बाहेरगावी असतात, ते बाहेर काम करतात. सो तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असेल. सो बाय.